वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, पण आता तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिची बदनामी सुरू केली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं. पण पहिल्याच सुनावणीत आरोपी हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. तपासात कुठलीही प्रगती नाही. आरोपीचे मोबाईल जप्त करायचे, मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता आहे. एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे. या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे. सोनं गहाण ठेवलं, त्याचे पैसे कुठे गेले, मोबाईलमध्ये अनेक चाट असण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत. पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील. आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे. हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडेवर होतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा. हे योग्य नाही आहे. मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, पण स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी हगवणेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यानं नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल. वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही? कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल, म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असेल. 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत, पण हगवणींकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत. वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक युक्तिवाद हगवणींच्या वकिलांनी